आज ना मिस्टरांना सुट्टी होती, चला म्हणलं कुठंतरी फिरायला तरी जाऊ. फिरायला जायचं म्हणले उशीर थोडी करता येतो, मग पटापटा घरातलं काम आवरलं निघालोत मग फिरायला. माणसाने ना वेळात वेळ काढून कधीतरी फिरायला गेलं पाहिजे. आज आहे ना पावसामुळे बाहेर खूपच मस्त वातावरण झालं होतं. मग आहे ना गप्पा मारीत मारीत आम्ही कधी पोहोचलो भंडारा डोंगर आम्हाला पण नाही कळलं. भंडारा डोंगर आमच्यापासून जास्त लांब नाही बरं का, 5-6 किलोमीटरच आहे. म्हणून आम्ही लवकरच पोहोचलो मग गेलो दर्शन घेण्यासाठी. तिथं काय जास्त गर्दी नव्हती, आम्हाला वाटलं खूपच गर्दी असेल तिथं, पण एकदम निवांतपणे आम्ही दर्शन घेतलं बाहेर आलो. या मंदिराचं काम आहे ना बऱ्याच दिवसापासून चालू आहे. मंदिराला ना पूर्ण व्हायला कमीत कमी अजून 2 वर्ष पाहिजे. मंदिराच्या दगडावर एवढं नक्षीकाम सुंदर केलेलं आहे ना, चला म्हणलं फोटोन ते तरी काढून घेऊ. मग फोटोन ते काढले. डोंगरावर वातावरण तर एवढं सुंदर झालं होतं, असं वाटलं तर आपण महाबळेश्वरला आलोत का काय. आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघाच किती सुंदर दिसतोय हा व्ह्यू. तर तुम्ही पण कधीतरी एकदा भंडारा डोंगरावर पावसात नक्की फिरायला. फिरून तर झालं, पण एवढी भूक लागली होती ना, मग आहे ना आम्ही गडाच्या थोडं खाली आलोत आणि जेवण करायला बसलो तेव्हा एवढं भारी वातावरण होतं ना, चला म्हणलं उशीर न करता पटकन जेवण करून घेऊ. डब्बा आहे ना आम्ही घरूनच बनवून आणला होता. जेवणामध्ये ना बाहेर खायचं म्हणून काय काय बनवून आणलं होतं ते दाखवते. चपाती, भाकरी, मेथीची भाजी, वांग्याचं भरीत, बटाट्याची भाजी आणि मिस्टरांनी मस्त भेळ पण केली होती. जेवण करायला बसलो, पण पावसाने आमची एवढी तारामळ केली ना, आम्ही ना सगळेजण भिजलो होतो, पण आम्ही काही जेवण सोडलं. मग ना आम्ही जेवतो ताटावरून उठलो तर परत गाडीत येऊन खाल्लं. म्हणलं एवढं वातावरण बाहेर येते, जेवण कशाला सोडायचं. खाऊन पिऊन झालं, मग आम्हाला जायचं होतं देऊला. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.